ही ऑर्डर मला बेलापूरवरून होती आणि मला सेम डे खूप ऑर्डर होते, तर मला एवढं रेकॉर्डिंग करायला मिळालं नाही. तर जेवढं झालं तेवढं मी तुमच्याजवळ शेअर करते. तर मॅमचं असं कलर कॉम्बिनेशन काहीच नव्हतं. ते बोलले की आमची फक्त पर्पल थीम आहे, तर तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं आहे. तर मी त्यांना पूर्ण पर्पलनीच केलेलं, कारण की 3.5 kgचा हा केक होता, तर जास्त डेकोरेशन एवढं करायला मिळालं नाही. त्यानंतरला आम्ही जेव्हा लोकेशनला थोडं लेट पोचलो, पण मॅम बोलल्या काही नाही, जास्त हायपर नका हो, तुम्हाला जसं म्हणजे जेवढं लवकर कवर करता येईल तेवढं लवकर कवर करा. कारण ओलाच मिळत नव्हती, तर फायनली मिळाली. नंतर मग थोडा लेट झाला. तिकडे गेल्यावरती मी सगळ्या गोष्टी म्हणजे मी जे कटआउट्स वगैरे असते ते मी तिकडे लोकेशनला जाऊनच लावते, कारण कधी कधी केक डॅमेज वगैरे होतं, तर सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम असतात, तर तिकडे जाऊनच बरं पडतं सगळ्या गोष्टी. तर तिकडे गेल्यावरती मी जो केक होता तो असेंबल करून घेतला आणि जे छोट्या स्टँडमध्ये जे फोटो होते ना, ते बेबीच्या पहिल्या बड्डेचे पासूनचे 5व्या बड्डेपर्यंतचे सगळे म्हणजे फोटो होते. फर्स्ट बड्डे, सेकंड बड्डे, थर्ड, असं मी फ्रंट साईडला लावलेले आणि खूप छान वाटत होता, साधा सिंपल. आणि मॅमला पण हा केक खूप जास्त आवडला. आणि तुम्हाला कसं वाटतं तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर झालं सेलिब्रेशन आणि ती जी बेबी होती ती खूप गोड दिसत होती, तर मी तिला स्वतःहून बोलली की बेबी आपण फोटो काढूया. तर मग मी तिच्यासोबत खूप छान छान फोटो काढले, खूप मस्त मजा केली. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी यायला. आणि उद्या पण खूप स्पेशल केक आहे, तर तुम्ही नक्की बघा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.